शिवक्रांती टीव्ही न्यूज अन्याय, अत्याचार, बेकायदेशीर कृत्य करणाऱ्या विरुद्ध शोषित पीडित न्याय देणारा एकच आवाज। शिवक्रांती टीव्ही दिनबंधू न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे 7387377801। जय भीम सर्वांना। मी स्वप्नील राजेंद्र जवळकर, वंचित बहुजन आघाडी कुर्ला। समाज माध्यमांवरती आणि बाळासाहेबांवरती लिहिणारे जे काही तरुण आहेत की बाळासाहेब आंबेडकर आम्हाला संधी देत नाहीत, तर मुळात कशा पद्धतीची संधी बाळासाहेबांकडून तुम्ही अपेक्षित करताय? बाळासाहेब आंबेडकरांनी महाराष्ट्रभरात अनेक तरुणांना संधी दिलेली आहे, त्यातला एक मी स्वतः आहे। वयाच्या 26व्या वर्षी बाळासाहेबांनी मला विधानसभेची उमेदवारी दिली। तसेच भांडुप या ठिकाणीवरून स्नेहल सोनी यांना उमेदवारी दिली। तर मागच्याच 2 आठवड्यापूर्वी त्यांना मुंबईची महिला आघाडीपदी त्यांची नियुक्ती बाळासाहेब आंबेडकरांनी केली। असंख्य लोक आहेत। अकोल्यामधनं 27व्या वर्षी समाज कल्याण सभापती बाळासाहेब आंबेडकरांनी केलं। किंवा महाराष्ट्रभरातल्या मागच्या निवडणुकांमधली आपण जर यादी तपासली, त्याच्यामध्ये जवळपास 40% तरुण उमेदवार होते, ज्यांनी स्वतःच्या मतदारसंघात मागच्या 5 वर्ष 10 वर्ष काम केलेलं आहे। अशा तरुणांना बाळासाहेबांनी संधी दिली। आपण स्वतः आपली संघटना, आपला पक्ष, आपली संस्था, आपलं मंडळ, आपली स्वतःची दुकानदारी चालू ठेवता। त्या दुकानदारीत ज्यावेळेस तुमचं लॉस होतं किंवा फ्रस्ट्रेशन तुमच्या पदरात पडतं, त्यावेळेस तुम्ही बाळासाहेबांवरती आरोप करता की बाळासाहेब आंबेडकर आम्हाला संधी देत नाहीत। संधी हवी असेल तर पक्षात या, काम करा, पक्षाची शिस्त पाळा, पक्षाचे आंदोलन, मोर्चे ह्याच्यामध्ये सक्रिय सहभाग नोंदवा आणि निवडणुकीचं राजकारण जे आहे त्याच्यात सहभागी व्हा। तुम्हाला जर निवडणुका लढायच्या आहेत तर 5-10 वर्ष अगोदरपासून त्याची तयारी करावी लागते। वॉर्ड असेल, त्या वॉर्डमध्ये कार्यकर्त्यांसोबत, जनतेसोबत, जनतेच्या प्रश्नासोबत तुमचा संबंध असावा लागतो। फक्त निवडणुका आल्या की बाळासाहेबांकडून उमेदवारी मागायची आणि ती मिळाली नाही तर पुन्हा बाळासाहेबांवरती आरोप करायचा की बाळासाहेब आंबेडकर आम्हाला संधी देत नाही। संधी देण्यासाठी तुम्ही पक्षात तरी असायला हवं, तुम्ही पक्षात काम करायला हवं। पक्षात जे लोक 10-10 वर्षापासून काम करतायत किंवा निवडणुकीची तयारी करतायत, त्या लोकांना डावलून तुम्हाला उमेदवारी कशी मिळणार? तर ज्या वेळेस तुमची दुकानदारी बंद होते, अधिकाऱ्यांकडनं पैसे घेऊन तुम्ही कार्यक्रम राबवता, ते कार्यक्रम फेल जातात, त्यावेळेस तुमच्या डोक्यात जे फ्रस्ट्रेशन येतं ते फ्रस्ट्रेशन तुम्ही समाज माध्यमांवरती लादता आणि बाळासाहेबांवरती आरोप करता की बाळासाहेब आंबेडकर आम्हाला संधी देत नाहीत। संधी द्यायची म्हणजे काय? बाळासाहेबांनी तुम्हाला चमच्याने दूध पाजायचं? संधी म्हणजे नक्की काय? तर तुम्ही स्वतः पक्षात यायला पाहिजे, काम करायला पाहिजे, स्वतःचं नेतृत्व स्वतः सिद्ध करायला हवंय। बाळासाहेब आंबेडकरांना काय अगोदरच्या पिढीतल्या लोकांनी काय नेता म्हणून घोषित केलं होतं का? बाळासाहेबांनी स्वतःची लिडरशिप राजकारणात येऊन स्वतः उभी केलेली आहे। बाळासाहेबांना देखील कोणी आयटी लिडरशिप आणून दिलेली नाहीये। बाळासाहेबांचा संघर्ष देखील राजकारणात इतकाच मोठा आहे आणि बाळासाहेबांनी जर ठरवलं स्वतःच्या मुलाला राजगादी द्यायची तर कोणीच अडवू शकत नाही। परंतु आदरणीय सुजातदादा आंबेडकर देखील रस्त्यावरती, सभांमध्ये किंवा पक्षाच्या कुठल्याही कृती कार्यक्रमांमध्ये एक सामान्य कार्यकर्त्यांसारखं काम करतायत। स्वतःला युवा नेता कधीच म्हणून घेत नाहीत किंवा स्वतःचं नेतृत्व इतरांवरती लादत नाहीयेत, ते स्वतः काम करतायत। मागच्या निवडणुकांमध्ये पक्षाची सगळ्या पद्धतीची धुरा त्यांनी सांभाळली आणि आता देखील ते चांगल्या पद्धतीने, जितकं जमेल तितक्या पद्धतीने महाराष्ट्र आणि भारतभर फिरायचा प्रयत्न करतायत। परंतु ते स्वतः कधी मला किंवा पक्षाला आणि बाळासाहेबांना त्यांनी असं म्हणलं नाही की मला निवडणूक लढायची आहे आणि मला संधी द्या म्हणून। सुजातदादा स्वतः एक सामान्य कार्यकर्त्यांसारखं काम करतायत, स्वतःचं नेतृत्व ते स्वतः सिद्ध करतायत आणि ते जनतेला दिसतंय, इथल्या बहुजन समाजाला ते दिसतंय। समाज माध्यमांमध्ये प्रसिद्धीसाठी काही वक्तव्य ते कधी करत नाही। प्रत्येक वक्तव्याला आणि त्यांच्या प्रत्येक शब्दाला काही ना काहीतरी मांडणी असते, आखणी असते, काहीतरी इतिहास असतो, त्याच्याशिवाय ते बोलत नाही। परंतु आपण दिसला कॅमेरा की उठसूट काही बोल, आंबेडकरी कुटुंबावरती टीका कर, आंबेडकरी समाजावरती टीका कर, आंबेडकरी नेत्यांवरती टीका कर, ह्याच्यानं आपलं राजकारण उभा राहणार नाही। राजकारण उभा करण्यासाठी आपले मतदारसंघ बांधावे लागतील, त्या ठिकाणचे प्रश्न सोडवावे लागतील, पक्षाचा शिस्त आपल्याला पाळावी लागेल, पक्ष नेतृत्वाचा आदेश आपल्याला मान्य करावा लागेल, त्यावेळेस तुम्हाला नेतृत्वाची संधी मिळते। फक्त सोशल मीडियावरती लिहून संधी मिळत नाही। तर मी तुम्हा
सर्व तरुणांना विनंती करतोय की आदरणीय बाळासाहेब आंबेडकर हे इथल्या तरुणांना संधी देण्यासाठी कायम खुले दरवाजे करून बसलेले आहेत। तसेच आदरणीय अंजलीताई आंबेडकर असतील, हे देखील मायेच्या पदराने इथल्या युवकांना कायम कवटाळतात। तर मी तुम्हा सगळ्यांना विनंती करतो की आपण सगळेजण पक्षात सहभागी होऊन निवडणुकीच्या राजकारणाला येत्या निवडणुकांमध्ये सामोरे जाल ही अपेक्षा ठेवतो आणि थांबतो। जय भीम, जय भारत।